कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। यवतमाळ दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आठवले म्हणाले की दिपके यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याऐवजी रिपब्लिकन पक्षात सहभागी व्हावे असे यापूर्वीही आवाहन केले होते, मात्र त्यांनी रिपाईमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे। त्यामुळे त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी या नावाचाही पुनर्विचार करावा असे आठवले यांनी सुचवले। अभिजित दिपके यांचा रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा मिळाल्यास महाराष्ट्रात पक्ष अधिक मजबूत होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दिपके यांची शाळांशी संबंधित मागणी योग्य असून या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचेही आठवले यांनी सांगितले। रिपाईमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतीही बळजबरी नसून निर्णय दिपके यांनी स्वेच्छेने घ्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले। देशोन्नतीसाठी नितीन राऊत यांची रिपोर्ट। रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक गट आहेत आणि मला जर अभिजित दिपकेचा पाठिंबा मिळाला, तो माझ्या पक्षात आला तर आपला पक्ष मोठा होऊ शकेल। म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यात तर मी पक्ष वाढवलेलाच आहे। म्हणजे त्याला तो एक चांगला ॲक्टिव्ह तरुण आहे म्हणून मी त्याला असं ऑफर दिली होती। त्याचं म्हणणं आहे मी कॉक्रोच पार्टी चालवणार आहे। त्यामुळे आता कॉक्रोच पार्टी चालवून उपयोग नाही, कारण आता चीफ जस्टिस जे आहेत आपले सुप्रीम कोर्टाचे, ते म्हणाले की माझ्या म्हणण्याचा काहीतरी कॉक्रोचच्या शब्दाचा मी प्रयोग केला होता, पण त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज झालेला आहे। आणि आता माझं म्हणणं असं आहे की अभिजितने आपल्या पार्टीचं नाव बदललं पाहिजे यासाठी की कॉक्रोच आता नौजवान नाही, हे सिद्ध झालेलं आहे। म्हणजे कॉक्रोच त्यांना कॉक्रोच म्हणजे जे धुरळ म्हणतात ना, ते धुरळ जे आहे ते फक्त इकडे तिकडे फिरते, काहीच करत नाही आहे। तर आता अभिजित दिपके हा आणि त्याचे जे मित्र आहे त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीनं चालवता, दुसरी पार्टी त्यांना चालवावी म्हणून दुसरी पार्टी चालवण्यापेक्षा RPIमध्ये आलेलं चांगलं असं मी म्हटलं होतं। पण तो येत नसेल तर काय, त्याच्या बळजबरी नाही आहे। त्यांनी त्याचं काम चांगलं करावं। शाळा ज्या आहेत त्या शाळा ज्या अनदुरुस्त आहे त्या दुरुस्त झाल्या पाहिजे, त्याची मागणी आहे, त्याला आमचा पाठिंबाच आहे। नक्की सरकारच्या वतीने प्रयत्न चालूच आहे। सरकारचं बजेट अपुरं असतं आहे, पण शाळा चांगल्या असल्या पाहिजेत। खेड्यापाड्यातल्या काचा फुटलेल्या व खिडक्या तुटलेल्या शाळा असता कामा नयेत आणि त्यासाठी नक्की सरकारच्या वतीनं आमचा प्रयत्न आहे। आणि त्याची मागणी चांगली मागणी आहे की सगळ्या शाळा तंदुरुस्त असल्या पाहिजेत, चांगल्या असल्या पाहिजेत। तर म्हणून मी त्याला एक चांगल्या अर्थाने म्हणालो होतो की RPI हे बाबासाहेबांचा पक्ष आहे आणि तो सुद्धा बाबासाहेबांना मानणारा आहे, जय भीमचा नारा देणारा आहे, निळा झेंडा हातात घेणारा आहे। म्हणून RPIमध्ये आलं तर RPIचा आणि समाजाचा फायदा होईल अशा अर्थाने मी बोललो होतो। त्याला यायचं नसेल तर त्याच्या बळजबरी नाही आहे।